शुभ सकाळ सगळ्यांना। आज सगळ्यांचा दिवस जो आहे तो आनंदामध्ये जाओ। आज मैदान होते थारचं आणि त्या थारच्या मैदानामध्ये बघूया कोणते असे टॉपचे नंदी आहेत बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, ते कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसतील। एक टॉपचे नंदी बघूया। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार यांचे नंदी आपल्याला पळताना दिसू शकतील। कदाचित बकासूरसुद्धा गट क्रमांक 1 मध्ये पळताना दिसतील। बघूया काय होते। दादा सरकार यांचा सर्जा, हिंदकेसरी सर्जा किंवा रोमन दादा किंवा अर्जुन दादा या तिघांच्या पैकी एक नंदी आपल्याला गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन जे आहे ते झालेलं आहे। आणि बकासूरचा पैरा जो आहे तो आता सगळ्यांना माहीत आहे, कोण पळणार आहे काय आहे सांगायची काही गरज नाही, कळलं आहे सगळ्यांना, तरी बी आपलं सांगतो। बकासूरचं नाव जोडलं जातं की दादा सरकार सर्जासोबत। आता बघूया जर त्या ठिकाणी जर पळला असेल तर गट क्रमांक 1 मध्येच आपल्याला बकासूर पळताना दिसेल आणि दादा सरकार यांचा सर्जा पळताना दिसेल। काय वाटते तुम्हाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला। गट क्रमांक आपल्याला 2 मध्ये नितीन आबा शेवाळे यांचा जो पाखरे आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे आजच्या थारच्या मैदानामध्ये। नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्याचा पहिरा काय समजलेला नाही आहे, परंतु आज पाखऱ्या बघूया कशा पद्धतीनं पळतोय, कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे ते, आणि त्याचा पैरा कोण आहे जर कुणाला माहीत असेल तर त्यांनी जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगावं। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र, मुंबई गाजवला, घाट गाजवला, 3 फेऱ्याचं मैदान गाजवतोय असा हा भारत केसरी असलेला राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुर, हा मथुर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल। हा मथुर जो आहे तो सिकंदर, हा मुंबईचाच बैल आहे। हे दोघं जण सिकंदर आणि मथुर ही जोडी जी आहे, आता मागच्या वेळेस एक मैदान झालं होतं ते 5 लाखाचं का कितीचं, त्या मैदानामध्ये मथुर आणि सिकंदर ही जोडी फायनलमध्ये राहिलेली होती। काही कारणास्तव हा फायनल जो आहे तो झालेला नव्हता, त्याच्यामुळे हीच जोडी पळणार आहे। काय गाडी पळाली पब्लिकनं तुम्ही बघितलं, सेमी काढलेला मथुर आणि सिकंदरने, आणि हीच जोडी पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया कशा पद्धतीचा वेग धारण करतोय मथुर आणि सिकंदरची जोडी। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। आजच्या मैदानामध्ये त्याच गटामध्ये बरं का, आजच्या मैदानामध्ये मथुरच्याच गटामध्ये विठ्ठल नानांचा अजय शेट यांचा चिक्या आणि MM नाना यांचा चिक्या पडण्याची दाट शक्यता आहे, कारण की काटेची लढत म्हणावी लागेल। कारण की तुम्हाला वाटतं एवढं सोपं आहे, थारचं मैदान आहे। या थारमध्ये गट क्रमांक 3 मध्ये मथुर सिकंदर विरुद्ध विठ्ठल नाना अजय शेट यांचा चिक्या आणि MM नाना यांचा पेठचा हिंदकेसरी राजा, या दोघांच्यामध्ये एक काटाकीर लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळेल। परंतु बघूया त्यांच्या आणखी चिठ्ठ्या आहेत, बघूया त्या चिठ्ठ्यामध्ये ते पळतायत की काय, का त्याच गटामध्ये पळतायत हे बघावं लागेल। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्र गाजवला, हिंदकेसरी झालेले नंदी असे हे शाकीर भाईंचे राजा, सम्राट, वजीर आणि त्यांचा एक नवीन नंदी आहे शंकर नावाचा। या चौघांच्या पैकी एक जण आपल्याला त्या गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहेत। शाकीर भाईंच्या एक आज वाटते शाकीर भाईंनी कमसे कम गुलाल तरी मिळावा, त्यांना खूप दिवस झाले गुलालापासून वंचित आहेत शाकीर भाई, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके, त्यांना खूप दिवस झालं गुलाल जो आहे तो लांब आहे। परंतु असो, शेवटी मोठं मैदान असले की त्यांची नंदी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जे करतात, परंतु शेवटी नशीब कधी कधी साथ देत नाही आणि नशीब त्याच्या पुढे कोणीही काही करू शकत नाही। त्याच्यामुळे शाकीर भाईंचा सम्राट असेल, राजा असेल, वजीर असेल किंवा शंकर असेल, हा गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला पळताना दिसतील। वेगवेगळे पैरे असतील त्यांचे, त्याच्यामुळे वेगवेगळे पैरे आहेत, त्याच्यामुळे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्यांचा पैरा जो असेल तो कोणासोबत असेल। जर ते फॅन्स असतील शाकीर भाईंचे, त्यांनी जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कोणासोबत कोण पळणार आहे शाकीर भाईंच्या नंदीसोबत। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचा नंदी, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय त्याच्या पळण्याने आणि अजूनही घालतोय, आणि त्याच्यासोबत आज
टॉपचाच पैरा आहे. म्हणजेच आपण बोलतोय, चर्चा करतोय संभाजीनगर एक्सप्रेस जो श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा प्रथम पारितोषिक मिळवला असा हा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, ज्याला रॉकेट म्हटलं जातं आणि आहे असा हिंद केसरी घोटकरांचा सर्जा आणि लखन. हा पैरा तर तुम्हाला माहितीच आहे, खूप दिवस झाला चर्चा चालू होती. रात्री ज्यावेळेस समजलं की हीच गाडी पळणार आहे त्यावेळेस 100% नाही 1000% हीच गाडी पळताना दिसेल आपल्याला. गट क्रमांक 7 मध्ये लखन आणि घोटचा सर्जा प्रबळ दावेदार आहेत. परंतु शेवटी कसं असतं, या बैलगाडा शर्यतीत प्रत्येकजण टॉपच्याच पायऱ्यात आला आहे. कधी कुणी म्हणायचं नाही की मी टॉपचा आहे, कारण की प्रत्येक जणाला माहिती आहे की गाडी जर एवढी गाडी जर फसली तर सांगू शकत नाही, कोणीसुद्धा नेऊ शकतं. कारण की ह्या गाडीकडे असा वेग आहे की ही गाडी पब्लिकने लागली तरी 1 नंबर करू शकते. परंतु या जोडीला असं कोण वाटतंय की आज या घोट सर्जाला आणि लखनला या गाडीला रोखणं इम्पॉसिबल आहे, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल. हे अशक्य ते शक्य करतील बाकीचे सुद्धा धंदे. बघूया काय होते काय नाही, कारण की ह्या गाडीला रोखणं अत्यंत कठीण आहे. लखन आणि घोट सर्जा या गाडीवरती बबलू चाचा किल्ले, मच्छिंद्रगड किंवा किशोर ड्रायव्हर असतील या दोघांच्या पैकी. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरसोबत कायम पळत असलेला असा हा घाणंदकरांचा बाब्या, हा बाब्या आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 10 मध्ये. आणि बकासूरच्या हा सोबत पळायला बाब्या आपल्याला पळताना दिसणार आहे. मी कालच सांगितलेला अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन आणि बाब्याची जोडी आपल्याला आज मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच आपल्याला गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा घोटकरांच्या सर्जा आणि लखनची चिठ्ठी निघालेली आहे. बघा, यांच्या नावाने 2 चिठ्ठ्या आहेत आणि दोन्ही चिठ्ठ्या ज्या आहेत त्या मला वाटते आता 7 मध्येच पळतील ही गाडी, कारण की जेवढ्या लवकर गाडी पळेल तेवढ्या लवकर गाडीला आराम जो आहे तो मिळणार आहे. बघूया घोट सर्जा आणि लखन. भीतीच वाटते, मला तर भीतीच वाटते. तुम्हाला काय वाटते सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. गट क्रमांक 17 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचं मैदान गाजवलेला असा हा हिंद केसरी आगा शिवनगरकरांचा येडा लक्ष पळताना दिसणार आहे. आणि येडा लक्ष आज बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे लक्षाचं नियोजन जे आहे ते फार मोठं केलेलं आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 92 लाखाची खरेदी केलेली असे हे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा जो आहे तो 92 लाखाचा मल्हार आणि लक्षा हिंद केसरी आदत लक्षा आपल्याला पळताना दिसणार आहेत गट क्रमांक 17 मध्ये. आणि एक काटाकीर अशी लढत जी आहे ती गट क्रमांक 17 मध्ये पळताना दिसेल. आणि त्याच गटामध्ये आपल्याला चिठ्ठी निघालेली आहे 17 मध्येच नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या पळताना दिसणार आहे. परंतु पाखऱ्याची गट क्रमांक 2 मध्ये चिठ्ठी आहे, त्याच्यामुळे पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसेल. जर पाखऱ्या जो गट क्रमांक 2 मध्ये नाही पळाला तर मग त्याच्या पुढे आव्हान असेल ते लक्ष आणि मल्हारचं आव्हान असेल. बघूया हे आव्हान कितपत पार करेल आपला हा पाखऱ्या. गट क्रमांक 6 मध्ये सुद्धा एक चिठ्ठी निघाली आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्र गाजवले आपल्या पळण्याच्या जोरावरती असे किरणप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आणि चिक्याची चिठ्ठी गट क्रमांक 6 मध्ये आहे बरं का. आणि किरणप्पांनी एक मोठं नियोजन आखलेलं आहे आणि चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजय शेट यांचा कारोंडेकरांचा चिक्या, भैया डायव्हर वाटेगावकर किंवा आटिले डायव्हर टामखडा या दोघांच्या पैकी एक जण त्या गाडीवरती बसेल. तसेच गट क्रमांक 25 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये महान भारत केसरीचा मान पटकवलेला, पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानात 1 नंबरचा मान पटकवलेला, पुशेगावच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवलेला असा हा द्वारलीकरांचा हेमंत फुले साहिल प्रतिष्ठान दोन यांचा हरण्या 722 गट क्रमांक 25 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया कशा पद्धतीचं त्याचं नियोजन केलेलं आहे. गट क्रमांक 25 मध्ये हा पळत दिसेल हरण्या. गट क्रमांक 34 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने मुंबईचा बिंदोडचा बादशाह असं म्हटलं जातंय, चालू सीझनचा 3 फेऱ्याचा सुद्धा बादशाह म्हटलं जातंय असा हा मिलिंद शेट्टी पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा भिताड ज्याला म्हटलं जातं असा हा भुंगा आणि सम्राट हा ही जोडी पळताना दिसेल. हा सम्राट कुठला आहे मला माहीत नाही, परंतु जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा भुंगा फॅन्स आपले व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी. गट क्रमांक 27 मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र त्याच्या पळण्याने गाजवला आणि गाजवते असा हा द्वादशम हिंद केसरी बकासूर. आणि बकासूर सोबत आज सर्जा दादाचं नाव जोडलं जाते. बघूया बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी पळते का कोणतरी दुसरं बकासूर सोबत दुसराच पहिला नवीन येतोय, काय होते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तसेच गट क्रमांक एवढेच आम्हाला तर माहिती आहेत, बाकीचे तुम्हाला जर कोणाला
माहीत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काय वाटतं याचं थारचं मैदान कोण नेल? लखन आणि घोटसर्जा यांचं मोठं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही मोठी जोडी आहे आणि ह्या मोठी जोडीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु मला वाटतं आजसुद्धा एक नवीन चेहरा असेल. बघूया कोण असेल आज थारचा मानकरी. सगळ्यांना जो वाटतं की ह्यानं न्यावं त्यांना हवं, परंतु शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहणार. बघूया काय होतंय.